स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाईम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। कवठे महाकाळ शहरातील ज्वेलर्समधून एका महिलेची पर्स लंपास, 62,000चा ऐवज लांबविला। अज्ञात चोरट्या महिला सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद। कवठे महाकाळ शहरातील धनश्री ज्वेलर्स या दुकानातून एका महिलेची पर्स अज्ञात 2 महिला व 2 लहान मुलींनी लांबविली असून महिलेच्या पर्समधील सोन्याचे दागिने, त्यासोबत एक मोबाईल व रोख रक्कम असा एकूण 62,000 रुपयांचा ऐवज अज्ञात महिला चोरट्यांनी चोरला आहे। म्हणून कवठे महाकाळ पोलीस ठाण्यात विद्या अमोल पाटील, वय वर्ष 30, राहणार बेडक, तालुका मिरज, जिल्हा सांगली यांनी आज कवठे महाकाळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। सदरची घटना दिनांक 10 मे रोजी शुक्रवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली आहे। बेडक येथील विद्या पाटील या शुक्रवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या आईसोबत छत्रपती शिवाजी महाराज चौक कवठे महाकाळ येथील धनश्री ज्वेलर्समध्ये सोने खरेदी करण्यासाठी आल्या होत्या। या दरम्यान विद्या पाटील यांच्या गळ्यातील मंगळसूत्र, कानातील सोन्याच्या साखळ्या व फुले तसेच मोबाईल व रोख रक्कम 2,000 रुपये त्यांच्या पर्समध्ये होत्या। विद्या पाटील या आपली पर्स काउंटरवर ठेवून दागिने पाहत होत्या। या दरम्यान पर्स ज्या ठिकाणी ठेवली आहे त्या ठिकाणी पाहिले असता पर्स गायब झाल्याचे लक्षात आले। त्यावेळी दुकान मालक यांना सांगून पर्सची शोधाशोध केली, परंतु पर्स मिळून आली नाही। दुकानांमध्ये अक्षय तृतीयेनिमित्त गिराईकांची गर्दी होती। विद्या पाटील यांच्या पर्समधील 40,000 रुपये किमतीचे 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे 50 लहान मणी, 2 शिंपले, 4 मोठे मणी, त्यासोबत 12,000 रुपये किमतीचे 3 ग्रॅम वजनाची सोन्याची कानातली साखळी, 4,000 रुपये किमतीचा रेडमी कंपनीचा मोबाईल, त्यासोबत 2,000 रुपये रोख रक्कम असा एकूण 62,000 रुपयांचा ऐवज अज्ञात महिला चोरट्यांनी चोरून नेला आहे। म्हणून कवठे महाकाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। ज्यावेळी धनश्री ज्वेलर्समध्ये पर्स चोरी झाली त्यावेळी या 2 महिला व सोबत 2 लहान मुली, 1 लहान मूल असल्याचे ओळखले आहे। या महिलांनी कवठे महाकाळ शहरातील इतर सराफी दुकानांमध्ये जाऊन देखील चोरी करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु दक्ष असलेल्या राहुल कोठावळे या सराफी व्यावसायिकाने या चोरट्या महिलांना ओळखून त्वरित आपल्या दुकानातून हाकलून लावले होते।